आपण रोज ज्या जमिनीवर चालतो कधी विचार केलाय की तिच्या खाली काय दडलंय? अहो, एक महाकथा दडलेली आहे. एक अशी गोष्ट जी थेट ज्वालामुखीच्या आगीतून सुरू होते आणि आपल्या ताटातल्या अन्नापर्यंत येऊन पोचते. चला तर मग आपल्याच पायाखालच्या या जमिनीचं हे अद्भुत रहस्य उलगडून पाहूया. नाही नाही, हे काय कुठल्या दूरच्या ग्रहाचं वगैरे चित्र नाहीये. ही आपलीच जमीन आहे आणि तिचा जन्म चक्क आगीतून झाला आहे. हो, बरोबर ऐकलत. कोट्यावधी वर्षांपूर्वी आपल्या या संपूर्ण प्रदेशाचा पायाच ज्वालामुखीच्या धगधगत्या लावा रसाने रचला गेला होता. तर मग आपल्या या कथेचा पहिला अध्याय सुरू होतोय. अग्निजन्य भूमी म्हणजे ज्या खडकावर आज आपलं अख्खं अस्तित्व उभं आहे, तो खडक, तो पाया मुळात तयार तरी कसा झाला? चला बघूया. जरा कल्पना करून बघा, कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटातून अक्षरशः धगधगता लावारस बाहेर ओसंडून वाहत होता. तो थंड झाला की त्यावर आला दुसरा थर, मग तिसरा. असे लावारसाचे अगणित थर एकावर एक साचत गेले आणि याच महाप्रचंड रचनेतून तयार झाला आपला काळा पाषाण, महाराष्ट्राचा मूळ आधारस्तंभ. पण थांबा, हे थर म्हणजे फक्त एक सलग काळा दगड नाहीये. नाही, हे ना एखाद्या सँडविचसारखं आहे. खरंच, दोन जाड काळ्या पाषाणाच्या थरांमध्ये मध्येच लाल तांबड्या रंगाचा गेरू मातीचा एक थर आणि कधीकधी तर ज्वालामुखीच्या राखेचा करडा पांढरा थर सुद्धा सापडतो. काय अद्भुत रचना आहे नाही निसर्गाची. ठीक आहे, म्हणजे खडक कसा तयार झाला हे तर कळलं. पण आता एक मोठा प्रश्न समोर येतो. हा इतका कठीण, इतका अभेद्य दिसणारा दगड हा पाणी साठवतो तरी कसा? चला, आता या दगडाच्या पोटात शिरून त्याच्यातल्या पाण्याचं रहस्य उलगडूया. हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला एक शब्द शिकावा लागेल, तो म्हणजे सच्छिद्रता. इंग्रजीत ज्याला आपण पोरॉसिटी म्हणतो. एकदम सोपा आहे. विचार करा, एखादा स्पंज, त्यात जशी छोटी छोटी छिद्र म्हणजे पोकळी असते ना, अगदी तशीच खडकांमध्येही सूक्ष्म पोकळी असते. आणि सरळ हिशोब आहे, खडकात अशी पोकळी जेवढी जास्त तेवढं जास्त पाणी तो आपल्या पोटात साठवून ठेवू शकतो. आता इथे बघा, हे असं समजा की आपण सूक्ष्मदर्शक यंत्रातूनच पाहतोय. खडकाच्या कणांमध्ये ही जी रिकामी मोकळी जागा दिसतेय ना, बस तीच आहे सच्छिद्रता. आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नसली तरी ह्याच रिकाम्या जागेत पाणी जाऊन साठून राहतं. आता जरा हे आकडे बघा, किती किती आश्चर्यकारक आहेत. आपला तो कठीण काळा खडक, त्यात 1% सुद्धा पोकळी नाही. पण या उलट चिकणमातीत चक्क 45 ते 50%. म्हणजे विचार करा, ती जवळजवळ अर्धी पाण्याने भरलेली असू शकते. पण थांबा थांबा, इथेच तर गोष्टीत खरा ट्विस्ट आहे. पाणी फक्त साठवून ठेवून उपयोग नाहीये ना. पाणी साठवणं ही एक गोष्ट झाली, पण त्या पाण्याला वाहता येणं, एका जागेहून दुसऱ्या जागे जाता येणं, हे तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. आणि इथे येतो आपला दुसरा महत्वाचा शब्द, पारगम्यता, म्हणजे परमियाबिलिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर, खडकातल्या त्या सगळ्या पोकळ्या एकमेकांना जोडलेल्या आहेत का? त्यांना जोडणारे रस्ते आहेत का? हे म्हणजे पारगम्यता. आता बघा, चिकण मातीचं कोडं कसं उलगडतंय ते. तिच्यात जागा भरपूर आहे, पोकळी भरपूर आहे, पण तिचे कण इतके बारीक आणि एकमेकांना चिकटून बसलेले आहेत की पाण्याला पुढे जायला रस्ताच मिळत नाही. म्हणजे पाणी आत तर शिरतं, पण तिथेच अडकून राहतं, मार्गच बंद. याच्या अगदी उलट गाळातून पाणी कसं सहज आरपार जातं. आणि भूजलासाठी, जमिनीखालच्या पाण्यासाठी हाच फरक अक्षरशः जीवन आणि मरणाचा ठरू शकतो. चला, आता आपण पाहूया की काळ आणि निसर्ग मिळून या काळ्याभोर दगडाला कसं बदलतात. ही एक हजारो नाही, लाखो वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. अत्यंत संथ, पण इतकी शक्तिशाली की आपण कल्पनाही करू शकत नाही. या प्रक्रियेला म्हणतात अपक्षरण, इंग्रजीत वेदरिंग. यात होतं काय की तो एकसंध, मजबूत खडक हळूहळू तुटायला सुरुवात होते. त्याला भेगा पडतात, तो ठिसूळ होतो आणि इथूनच त्याचा माती बनण्याच्या दिशेने एक लांबचा प्रवास सुरू होतो. पण हे घडवून आणतं तरी कोण? अहो, एक फौजच आहे या कामासाठी. सततचं ऊन आणि थंडी, ज्यामुळे खडक आकुंचन प्रसरण पावतो, जणू काही श्वासच घेतोय. मग पावसाचं पाणी, ते तर दगडावर रासायनिक हल्लाच जडवतं. आणि एवढं कमी की काय, म्हणून जमिनीखालच्या हालचालींमुळे दाब पडून त्याला मोठमोठ्या भेगा पडतात. या सगळ्या शक्ती मिळून त्या बिचाऱ्या दगडाला हळूहळू फोडत राहतात. आणि आता आपण पोचलो आहोत
खडकाच्या या प्रवासाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे सुपीक मातीची निर्मिती. तीच माती ज्यावर आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. आपल्याला वाटतं माती म्हणजे काय, दगडाचा चुरा. पण तसं नाहीये. ते एक अफलातून मिश्रण आहे. त्यात मोठी खडी आहे, मग वाळूचे कण आहेत, त्यापेक्षाही बारीक गाळ आहे आणि अगदी सूक्ष्म चिकणमातीही आहे. पण ह्या सगळ्या निर्जीव गोष्टींमध्ये प्राण फुंकणारा एक जादुई घटक असतो. तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ. यालाच शास्त्रीय भाषेत ह्यूमस असं म्हणतात. जेव्हा झाडांची पानं, फांद्या, मृत प्राणी हे सगळं कुजतं, तेव्हा त्यातून हा काळा, भुसभुशीत, सुपीक थर तयार होतो. आणि हा थर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वनस्पतींसाठी जीवनसत्वांचा खजिनाच असतो. हाच जमिनीला खरी सुपीकता देतो. पण हे ह्यूमस तयार करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम करतं तरी कोण? तर मातीत राहणारे आपले अदृश्य मित्र, म्हणजे असंख्य सूक्ष्मजीव. हे छोटे जीव मृत अवशेषांचं विघटन करतात आणि त्यांचं रूपांतर पोषक तत्वांमध्ये करतात. खरं तर ते जणू काही सुपीकतेचं इंजिनच चालवतात. तर ज्वालामुखीच्या आगीपासून ते जीवन देणाऱ्या मातीपर्यंतचा हा लाखो वर्षांचा प्रवास आपण पाहिला. पण प्रश्न हा आहे की या प्राचीन भूशास्त्रीय कथेचा आपल्या आजच्या आयुष्याशी काय संबंध? संबंध आहे, आणि तो खूप खोलवर रुजलेला आहे. एक अंदाज बांधूया. निसर्गाला फक्त 1 इंच सुपीक मातीचा थर बनवायला किती वेळ लागत असेल? ऐकून धक्का बसेल. तब्बल 800 ते 1000 वर्ष. हो, 1000 वर्ष लागतात फक्त 1 इंचासाठी. कारण ही माती म्हणजे फक्त झाडांना पकडून ठेवणारी निर्जीव जागा नाहीये. ती त्यांचं घर आहे, त्यांचं स्वयंपाकघर आहे. ती त्यांना पाणी पाजते, त्यांना अन्न पुरवते. खरं सांगायचं तर ही माती स्वतःच एक जिवंत जग आहे, आणि याच जगावर जमिनीवरचं बाकी सगळं जीवन अवलंबून आहे. खरं तर एका वाक्यात या संपूर्ण कथेचा सार सांगता येईल. माती ही पृथ्वीची जिवंत त्वचा आहे, जो खालच्या खडकात आणि वरच्या जीवसृष्टीतला एक पूल आहे. विचार करा, निर्जीव दगड आणि सजीव जग या दोन्हींना जोडणारा हाच तो एकमेव महत्वाचा दुवा आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा जमिनीवर पाय ठेवाल, तेव्हा क्षणभर विचार करा की ही जमीन म्हणजे अग्नी आणि काळाच्या लाखो वर्षांच्या अथक परिश्रमातून तयार झालेली एक देणगी आहे. हे सत्य जाणल्यावर ज्या जमिनीवर आपण उभे आहोत तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा तरी बदलतो का?